पुणे जिल्हा परिषदेच्या 73 जागांसाठी मतदान होतंय। मात्र पुणे जिल्हा परिषदेमध्ये सत्ता कुणाची असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आपण जर पाहिलं तर 2017 मध्ये 43 जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादीच्या होत्या आणि जिल्हा परिषदेवरती राष्ट्रवादीची सत्ता ही होती। आपण जर पाहिलं तर यावेळेस वेगळं चित्र जे आहे ते पाहायला मिळालं असतं। मात्र अजित पवारांच्या निधनामुळे जी सहानुभूतीची लाट आलेली आहे, या सहानुभूतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष एकत्र लढत असले तरी काही तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हे समोरासमोरही पाहायला मिळतंय। त्याचबरोबर काँग्रेसचे जे आमदार आहेत ते भाजपमध्ये गेलेले आहेत। पुरंदर असेल, त्याचबरोबर भोर, मुळशी, वेल्हा या ठिकाणी भाजपमध्ये संग्राम थोपटे जे आहेत ते गेलेले आहेत। त्यामुळे एक वेगळं चित्र जे आहे ते या निवडणुकामध्ये वेगळं पाहायला मिळालं असतं। मात्र अजित पवारांच्या निधनामुळं राष्ट्रवादीकडे सहानुभूतीची लाट जी आहे ती पाहायला मिळते। त्याचबरोबर भाजप, त्याचबरोबर शिंदे सेना यांनी मोठी ताकद जी आहे ती पणाला लावलेली आहे। जुन्नर असेल, त्याचबरोबर पुरंदर तालुक्यामध्येही शिवसेनेचे 2 आमदार आहेत। खेडमध्ये शिवसेना उबाटाचे आमदार आहेत। त्यामुळं सर्व नेत्यांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे। मात्र आता पुणे जिल्ह्यातील मतदार जे आहेत ते सहानुभूतीवरती स्वार होत आहेत की भाजपच्या मागे जात आहेत, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पक्षीय बलाबल जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसला, दोन्ही काँग्रेस ज्या आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि अजित पवार यांची सहानुभूती जी आहे ती या निवडणुकीमध्ये दिसेल यात मात्र शंका नाही। कॅमेरामॅन आदर्श कटकेसह सागरवर साम टीव्ही पुणे।